हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत 28 फेब्रुवारीचा आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे बोरथळला शुभा सकाळी भाऊंना चहा देते तेव्हा भाऊ विचारतात, काय म्हणतायत यशाचा पाय? तेव्हा शुभा बोलते, थोडा दुखतोच आहे हो. तेव्हा भाऊ बोलतात, आराम केल्याने बरा होईल, पाय आराम करतोय ना? तेव्हा शुभा बोलते, आता पडलेत ते, मी पण उठले ना त्यांच्या पायाला लेप लावून देते. तेव्हा शुभा बोलते, काय भाऊ, पायाला आराम पडेल पण डोक्याला जे विचार चालू आहेत ना ते जातील का? सतत काहीतरी असतं यांच्या डोक्याशी, मी सांगते तुम्हाला. आणि मी जर त्यांना काही बोलायला गेले ना तर वेगळा अर्थ काढतात आणि माझ्यावर चिडचिड करतात. तेव्हा भाऊ बोलतात, चालायचं, त्याचा स्वभावच तसा आहे. थोडा जरी आजारी पडला ना तर लहान मुलासारखा करतो. मी काय ओळखत नाही का त्याला? तू बरी सांभाळतेस ग, दुसरी कोणी असती तर रोज भांडणं झाली असती. तेव्हा शुभा बोलते, असं कसं भाऊ? अहो, आमच्या इतक्या वर्षाचा संसार झाला आहे, मी ओळखत नाही का त्यांना? मला माहिती आहे त्यांचा स्वभाव, मी नाही त्यांचं बोलणं मनावर घेत. काय ना भाऊ, माणूस निर्मळ असला ना की त्याच्या लगेच चेहऱ्यावर दिसतं आणि यांचा स्वभाव तसाच आहे. आणि यांच्या मनात जे काही आहे ना ते भडाभडा बोलून मोकळे झाले ना तर बघा पूर्वीसारखे होतील. भाऊ बोलतात, कसं बोलतं? बरं, ते बिल्डरचं काहीतरी सांगत होता, त्याचं काय? शुभा बोलते, अहो काय आहे भाऊ, मुंबईचा एक बिल्डर आहे, तो आमच्या घरासाठी सीमाची मागे लागला होता. म्हणजे त्याला ती जमीन हवी होती. तिकडे त्याने काही आमिष दाखवली सीमाला. सीमा आमची बिचारी बोलली, तोही इरेला पेटला. गुंड पाठवले होते त्यांनी घरी आम्हाला धमकवायला. पण मी सांगू का तुम्हाला, ते सगळं प्रकरण मिटलं, पण यांच्या डोक्यातनं जाईल तर ना. तेव्हा भाऊ बोलतो, म्हणजे? तेव्हा शुभा बोलते, अहो यांना असं वाटतंय की तो मुंबईचा बिल्डर आहे ना, तो आता या घरामागे लागलाय आणि म्हणून त्यानेच ती गुंड पाठवली असं. आता तुम्ही विचार करा भाऊ, तो बिल्डर मुंबईत, तो कशाला इकडे माणसं पाठवेल? भाऊ बोलतात, वहिनी तू बरोबर बोलते, पण यशाच्या मनातली पण शंका चुकीची नाहीये. अगं, मी गावात चौकशी केली आजूबाजू, तेव्हा तो कोपऱ्यावरचा दादू मका काय म्हणालो, मुंबईवरून एक गाडी येते, त्याच्या 4-5 माणसं लाठ्या काट्यांनी होती, ती त्याने बघितलं. तेव्हा शुभा बोलते, हो पण भाऊ, मुंबईवरून अशा अनेक गाड्या येत असतील ना? तेव्हा भाऊ बोलतात, अगं बोरथळ म्हणजे काय हिल स्टेशन असेल का? मुंबईतून गाड्या येतील कधीतरी, शिमग्यात, उन्हाळ्यात, गणपतीत गाडी येते, बाकी वेळेतून कशाला येतील? तेव्हा मुंबईतून गाडी आली तर लोकांच्या नजरेत येते, तेच तर दादू मला सांगत होता. तेव्हा भाऊ बोलतो की आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. यशा बोलतो, ते काय खोटं नाही, पण जर मुंबईच्या बिल्डरची कनेक्शन असेल तर आपल्याला सावध राहायला हवं. इकडे सीमा सानूची फीची पैसे कुठे भेटेल का घरात शोधत असते. इकडे सीमाला एकही पैसे भेटत नसतात, फक्त 100-150 रुपये भेटतात. तेव्हा सीमा विचार करत असते की काय करू, एफडी मोडू का? पण एफडी आधी मध्येच मोडली तर व्याजही जाईल. मला कळतच नसतं की कुठून पैसे आणू, काय करावं. इकडे मकरंद काहीतरी फाईल चाळत असतो, तेवढ्यात स्वीटी येते आणि बोलते, मकरंद सुनो ना. तेव्हा मकरंद बोलतो, मी कामात आहे. स्वीटी बोलते, माझं पण कामच आहे. तेव्हा मकरंद बोलतो, मला वेळ नाहीये, नंतर बोलू. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद ये इम्पॉर्टंट आहे. तेव्हा मकरंद बोलतो, स्वीटी मी बिझी आहे दिसतंय ना? तेव्हा स्वीटी बोलते, मुझे बताओ ना तुम क्या काम कर रहे हो, मैं तुम्हें हेल्प करती हूँ. तेव्हा मकरंद बोलतो, माझं सर्टिफिकेट कुठे? तेव्हा स्वीटी बोलते, वो कबर्ड में. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद मैं करू? तेव्हा मकरंद बोलतो, थांब मी करतोय. स्वीटी बोलते, मकरंद 1 मिनिट, मी ढूंढ के देती हूँ. तेव्हा स्वीटी त्याला त्याची फाईल काढून देते. तेव्हा स्वीटी विचारते, मकरंद पासपोर्ट और फोटो ठीक आहे, पर बाकी स्टेटमेंट क्यों? तेव्हा मकरंद बोलतो, मला 100 प्रश्न विचारू नकोस. तेव्हा स्वीटी बोलते, सॉरी लेकिन तुम जॉब के लिए अप्लाई कर रहे हो ना? तेव्हा मकरंद बोलतो, नाही. तेव्हा स्वीटी बोलते, मग तो जॉब मिल गई? तेव्हा मकरंद बोलतो, तू जरा वेडी बिडी आहेस का? ऑस्ट्रेलियन व्हिसासाठी अप्लाय करतोय, मामाकडे राहील काही दिवस आणि तिकडनं वेगवेगळ्या जॉबसाठी अप्लाय करेल. तेव्हा स्वीटी बोलते, लेकिन क्यों? तेव्हा मकरंद बोलतो, लेकिन मुझे यहाँ नहीं रहना है क्योंकि, आणि नोकरी मिळाल्यावर मला कुठलाही अडथळा नकोय. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद लेकिन तुम्ही जॉब के लिए ऑस्ट्रेलिया में जाने की कोई जरूरत नहीं है. तेव्हा मकरंद बोलतो, अच्छा का बरं? तेव्हा स्वीटी बोलते, 1 मिनिट. तेव्हा स्वीटी फाइल घेते आणि बोलते, मैं भी तुम्हारे जॉब के लिए अप्लाई कर रही थी, मैंने तुम्हारे सब पेपर्स भर दिए और ये बाकी खाली तुम्हारी साइन बाकी है, तुम्हें बस इस एप्लीकेशन पर साइन करनी है, वो कर दो बस. मकरंद बोलतो, साइन करायच्या आधी मी एकदा वाचू का? तेही काम तुझं ऑलरेडी करून झालंय. तेव्हा स्वीटी बोलते, नहीं पढ़ो ना. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद ये बहुत बड़ी कंपनी है, इसके ऑफिसेस ना ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सारी जगह पर है, और सबसे अच्छी बात क्या है पता है, इसका ऑफिस मुंबई में है. तेव्हा मकरंद कंपनीचं नाव वाचतो आणि बोलतो, चांगली कंपनी आहे. तेव्हा स्वीटी बोलते, आहे ना? तेव्हा स्वीटी बोलते, मी एक आइडिया सांगू, तुम यही कंपनी ज्वाइन कर लेना, मतलब तुम्हें ऑस्ट्रेलिया जाने की जरूरत ही नहीं पड़ेगी, और तुम मुंबई ऑफिस से काम कर लेना, ठीक है ना? तेव्हा मकरंद बोलतो, तुला माहिती आहे स्वीटी, मला इथे राहायचं नाहीये आणि इकडनं खूप दूर जायचंय. तेव्हा स्वीटी बोलते, पर मुझे कहीं नहीं जाना है. इकडे सानू घरात येते. तेव्हा सीमा बोलते, काय ग, इतक्या लवकर कशी आलीस तू स्कूलमधून? तुला कोणी आणलं? तेव्हा सानू बोलते, मला कियांच्या डॅडींनी सोडलंय.
तेव्हा सानू बोलते मला कियांच्या डॅडींनी सोडले. तेव्हा सीमा बोलते पण तू त्यांच्यासोबत का आलीस? तेव्हा सानू बोलते की मला टीचर म्हणाल्या की तू घरी जा, मग मी आले. तेव्हा सीमा बोलते शाळा कशी लवकर सुटली आणि मला मेसेजही नाही ना आला. तेव्हा सीमा बोलते अशी अचानक कशी सोडतात, मला सांग बाकीची मुलं कशी गेली? तेव्हा सानू बोलते सगळी मुलं क्लासमध्येच आहेत. तेव्हा सानू बॅगेतनं एक लेटर काढते आणि बोलते मम्मा हे घे, हे टीचरनी दिले. तेव्हा सीमा बोलते हे काय, फी भरण्याची नोटीस? तेव्हा सानू बोलते नोटीस म्हणजे काय मम्मा? तेव्हा सीमा हसून बोलते काही नाही. सीमा बोलते अशी लहान मुलांबरोबर नोटीस कसं पाठवतात, यांना काहीच कसं वाटत नाही. इकडे मकरन विचारतो स्वीटीला का? तेव्हा स्वीटी बोलते ये परिवार है हमारा, ये घर है हमारा, या आई बाबा भाभी भैया सब रहते हैं. तेव्हा मकरन हसतो आणि बोलतो अच्छा तुला खरंच इथे त्यांच्यासाठी राहायचंय का? दुसरं काही कारण नाहीये? नाही तसं काही असलं तर मला खरं तरी सांग. तेव्हा स्वीटी बोलते मतलब? तेव्हा मकरन बोलतो की मतलब तुम्हें अच्छी तरह से पता है. तेव्हा स्वीटी बोलते नहीं मुझे नहीं पता. तेव्हा स्वीटी बोलते तुम मुझे बताओ बात क्या है. मकरन तिथून उठतो, निघून जातो. तेवढ्यात स्वीटी परत त्याला विचारते मकरन तुम्हें कैसे पता नहीं है कि मुझे नहीं जाना है ऑस्ट्रेलिया. तेव्हा मकरन बोलतो तो मत जाओ. तेव्हा मकरन बोलतो तसाही मी फक्त माझाच विजा अप्लाय करतोय. तेव्हा स्वीटी बोलते क्या तो मेरा क्या? तेव्हा मकरन बोलतो तू राहा इथे, मगाशी म्हणाली होतीस ना तुला इथेच राहायचंय, अजून कुठेही जायचं नाहीये. तेव्हा स्वीटी बोलते तू असं का वागत आहेस माझ्याशी? तुम्हारे दिमाग में क्या चल रहा है, तुम क्यों शक कर रहे हो मुझ पर? तेव्हा मकरन बोलतो तुला असं का वाटतं, असं काही वागलीस का? तेव्हा स्वीटी बोलणार तेवढ्यात मकरन बाहेर निघून जातो. इकडे शमिका किचनमध्ये असते. तेवढ्यात सीमा तिथे येते आणि बोलते काय ग काय चाललंय तुझं, सारखं सारखं किचनमध्ये काय असतं? शमिका बोलते अगं ते दूध प्यायला मला ग्लास हवा होता म्हणून मी ग्लास शोधत होती, हा बघ कसला अँटिक ग्लास सापडलाय. तेव्हा सीमा बोलते अशा अडगळीतनं भांडी काढायचे नाही तर जिथून काढला तिथे परत ठेवून दे, नसते उद्योग करत असतेस. तेव्हा शमिका ग्लास ठेवत असते खाली. तेव्हा खाली खूप सारे पितळाची भांडी असतात. तेव्हा ते भांड्यांकडे सीमा बघतच असते. तेव्हा सीमा बोलते मनात आईची एवढी पितळीची भांडी आहे असेही अडगळीत पडून राहतात, विकली तर कुणाच्या लक्षात पण येणार नाही आणि सानूची फीही भरता येईल. तेव्हा सीमा सगळी भांडी बघते आणि बोलते ही सगळी भांडी बघून सानूच्या फीची व्यवस्था होईलच आता. तेवढ्यात शमिकाला आदित्यचा फोन येतो. तेव्हा आदित्य बोलतो मी शमिकाशी बोलू शकतो का बिझी आहेत त्या? तेव्हा शमिका बोलते कोण? आदित्य. तेव्हा आदित्य बोलतो ओळख आहे म्हणजे? तेव्हा शमिका बोलते अरे ऑफकोर्स. तेव्हा फोन का केला होता? तेव्हा आदित्य बोलतो म्हटलं बघूया मिस शमिका बिझी आहेत की त्यांना आमच्याशी बोलायला थोडासा वेळ आहे. शमिका बोलते हे मिस शमिका वगैरे काय आहे? तेव्हा आदित्य बोलतो अरे फ्युचर मॉडेल आहात तुम्ही, तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला नको का? तेव्हा शमिका बोलते काहीही. तेव्हा शमिका बोलते मी आणि मॉडेल? तेव्हा आदित्य बोलतो अगं तुला माहिती आहे आत्ता मी माझ्या स्टुडिओमध्ये एक ब्युटी शूट करतोय, तेव्हा तिला बघितलं आणि मला तुझीच आठवण झाली. शमिका बोलते का? तेव्हा आदित्य बोलतो तसेच डोळे, ते स्माईल, अगं तुला विश्वास बसत नसेल तर येऊन बघ इकडे. तेव्हा आदित्य शमिकाचं फोनवर कौतुकच करत असतो. तेव्हा आदित्य शमिकाला विचारतो मी अजूनमधून तुझ्याशी असा बोलला तर चालेल ना तुला? तेव्हा शमिका बोलते हो चालेल ना. तेव्हा आदित्य फोन ठेवताना शमिकाला सांगतो की तुला कधी पण वाटेल ना तेव्हा तू नक्की माझ्या स्टुडिओमध्ये. तेव्हा सीमा इकडे पितळीची सगळी भांडी बाहेर काढते आणि त्या दुकानदाराला बोलते अहो ही अस्सल पितळीची भांडी आहेत 50 वर्षापूर्वीची, चांगली जड आहेत बघा ना. तेव्हा तो बोलतो ठीक आहे 15,000 होतील सगळ्या भांड्यांची. तेव्हा सीमा बोलते एवढ्या सगळ्या भांड्यांचे फक्त 15,000 रुपये, किमान 25,000 तरी द्यायला हवेत. तेव्हा सीमा पैशांबद्दल त्या दुकानदाराशी डिस्कशन करतच असते. तो दुकानदार बोलतो की अशी भांडी कोणी वापरत पण नाही आणि तो नाही बोलतो. तेव्हा सीमा बोलते ठीक आहे 20,000 तरी द्या. तेव्हा दुकानदार बोलतो का हो तुम्हाला जास्तीचाच रेट सांगितलाय मी. तेव्हा सीमा बोलते तुमचेही राहू द्या माझेही राहू द्या 18,000 द्या. तेव्हा तो दुकानदार बोलतो ताई तुम्ही खूप जिद्दी आहात आणि बरं ठीक आहे घ्या. आणि सीमा 18,000 मध्ये ती पितळीची भांडी विकून मोकळी होते. तेवढ्यात समोरून समीर येत असतो आणि समीर हे बघतो. तेव्हा सीमाचंही लक्ष समीरकडे जातं. तेव्हा सीमा बोलते तुम्हाला सांगितलं ना काही नाही, तुम्ही निघा इथून, आम्हाला काम आहेत. सीमा पटकन त्या दुकानदाराला घालवून लावते. समीर तरीही त्या दुकानदाराच्या हातगाडीकडे आणि त्या भांड्यांकडे बघतच असतो. तेव्हा समीर सीमाजवळ येतो आणि बोलतो हा माणूस इथे काय करत होता? तेव्हा सीमा बोलते काही नाही भंगारवाला होता. समीर बोलतो भंगारवाला आहे हे मलाही दिसतंय, भंगारवाला आपल्या घरात काय करत होता? तर सीमा बोलते ते घरात न लागणारं जुनं सामान. तेव्हा समीर बोलतो घरात न लागणारं जुनं सामान आहे? तेव्हा समीर बोलतो सीमा काय विकलंयस तू? तेव्हा समीर परत त्या भंगारवाल्याकडे बघतो आणि बोलतो ती पितळी भांडी आईची आहेत ना, तू आईची भांडी विकलीस? तेव्हा सीमा बोलते हो विकली.
मला सांग काय उपयोग आहे त्यांचा, किती जुनी आहे ती, मला सांग आपण ती वापरत नाही मग कशाला उगाच घरात अडगळ. तेव्हा समीर बोलतो मला सांग तुला एकदा हे करताना आईला विचारावं असं नाही वाटलं. तेव्हा सीमा बोलते त्यांना काय विचारायचं, त्यांना विचारलं असतं तर त्यांनाहीच म्हणाले असतं. असे आपले किती हाल झाले ना तर त्यांना काय फरक पडतोय, त्या ते बसल्यास तिकडे मजेत. तेव्हा समीर बोलतो अगं पण घरातलं सामान विकायचं. तेव्हा सीमा बोलते घरातली अडगळ विकली मी, वापरातलं सामान नाही. तेव्हा समीर बोलतो अगं पण का. तेव्हा सीमा बोलते कारण आपल्या मुलीची शाळेची फी भरायची होती मला. तेव्हा सीमा बोलते हो आपल्याकडे पैसे नाहीत ना, तुझ्याकडे नोकरी आहे ना माझा पगार आहे, मग कुठून आणणार होते मी पैसे. आई बाबा कसलाही विचार न करता तिकडे जाऊन बसले. तुम्हाला कोणाला काळजी नसेल आपल्या मुलीची पण मला आहे. तेव्हा समीर बोलतो काळजी मला नसेल, मला परवा नाही तिची, ती माझी पण मुलगी आहे माहिती आहे ना. तेव्हा सीमा बोलते मग बाप म्हणून तू आत्तापर्यंत तिच्यासाठी काय केलंस. तेव्हा सीमा बोलते वाटलंच होतं मला तुझ्याकडे काही उत्तर नाही आहे. मला सांग सानूच्या फी कशी आपण भरणार होतो. अरे एवढी मोडून, अरे घरातल्या खर्चासाठी आपण आपलं सेव्हिंग का मोडायचं. मग तू सानूची फी भरून उरलेले पैसे घरच्या कामासाठी वापरशील, म्हणजे मग या फुकट्यांसाठी वापरशील. तेव्हा सीमा बोलते याची चिंता फक्त आपणच दोघांनी करायची, इतरांनी करायला नको. तेव्हा सीमा बोलते हे बघ मला माझ्या मुलीच्या शाळेसाठी पैसे हवे होते आणि ते मला मिळाले. तेव्हा समीर बोलतो तुला थोडं थांबायला काय प्रॉब्लेम असतो. तेव्हा सीमा बोलते अरे किती वेळ थांबायचं, सकाळी सानूला स्कूलमधून घरी पाठवलं ते पण नोटीस सहित. तेव्हा सीमा बोलते ती लहान असेल समीर, पण तिला एकटीला घरी पाठवलं एवढं कळतं तिला. तेव्हा समीर बोलतो घरी पाठवलं म्हणजे असं कसं वागू शकतात ते. तेव्हा सीमा बोलते अरे कुठल्या जगात जगतोयस तू, या जगात ना पैसे लागतात, पैसे नसतील ना तर ना कोणी फुकट खायला देतं ना शिक्षण. आणि हो मी आपल्या मुलीसाठी विकली भांडी. देवा बघतोयस ना या घरातल्या लोकांनी माझ्यावर काय वेळ आणली आहे, मला माझ्याच मुलीची फी भरण्यासाठी मला घरातलीच भांडी विकायला लागतायत. हे बोलून सीमा रागाने निघून जाते. इकडे शमू हे सगळं ऐकतच असते. इकडे शुभा यशवंतसाठी हळद घातलेलं दूध आणते आणि पाय कसा आहे म्हणून विचारपूस करत असते. शुभा बोलते अहो भाऊ येऊन गेले. तेव्हा यशवंत बोलतो हो का, मगाशी आवाज ऐकल्यासारखा वाटला. शुभा बोलते म्हणजे तुम्ही जागे होतात, मला वाटलं तुम्हाला झोप लागली असेल, बाहेर का नाही आलात तुम्ही. अहो हाक मारायची ना, आम्ही आलो असतो. अहो आपल्या लाडक्या मित्राची चौकशी करायला आले होते भाऊ, तुमच्याशी बोलले असते तर बरं वाटलं असतं तुम्हालाही, त्यांनाही बरं वाटलं असतं. भाऊ म्हणत होते तुम्ही कसली काळजी करू नका, माझं लक्ष आहे घराकडे. तेव्हा यशवंत बोलतो ते काही असू दे, पण गुंड आले तेव्हा कोण काय करू शकलं, मी घसा फोडून हाका मारत होतो पण एक माणूस धावून नाही आला माझ्या मदतीला. तेव्हा शुभा बोलते अहो घरात नव्हते ते. तेव्हा यशवंत बोलतो तेच तर म्हणतोय, 24 तास कोण राहणार आहे आपली काळजी घ्यायला, आता आपणच सावध व्हायला हवं. ते गुंड सापडेपर्यंत डोक्यावर टांगती तलवार आहेच. आणि इथेच एपिसोड संपतो.